जास्त दुखतं का आणि हे करायलाच पाहिजे का, ह्याच्यावर म्हणजे दुसरा काही उपाय नाही आहे का. खरं तर मला दवाखान्यातून आल्यापासून ना कुणासोबत तरी एक्सपिरियन्स शेअर करायचा होता आणि मला आम्ही दवाखान्यात गेलो, डॉक्टर काय म्हटले त्याविषयी. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. तर आता बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये विचारत असता की माझं गाव कोणतं आहे, आमचं गाव कोणतं आहे. तर हे आहे आमचं गाव आणि हा आहे आमच्या गावातील व्हिडिओ, बघू शकताय तुम्ही. तर सध्या आम्ही बस स्टॉपवर येऊन बसलो होतो कारण आम्हाला जायचं होतं पंढरपूरला आणि हे आहे आमचं गाव चिकमहूद. तर आई, पप्पा आणि मी आम्ही तिघेजण चाललो होतो. तर पप्पा माझे पंढरपूरलाच असतात कामाला, त्यामुळे तर बघू शकता बस स्टॉपवर आम्ही येऊन थांबलो होतो कारण आम्ही चाललो होतो हॉस्पिटलमध्ये. आता कालच्या व्हिडिओवरून तर तुम्हाला समजलं असेल की मी माहेरी आले आहे म्हणून. आणि तसं तर बरेच दिवस झालं, पण मी थोडीशी नर्वस झाले होते त्या कमेंट्समुळे, त्यामुळे मी 2-3 दिवस झाले काही व्हिडिओज अपलोड केलेला नाही. तर म्हटलं चला आता करूया व्हिडिओ अपलोड. कसं आहे, 1-2 कमेंटमुळे तर मी माझं व्हिडिओ अपलोड करणं तर नाही ना थांबू शकत. ज्यांना माझे व्हिडिओज बघायला आवडतात त्यांच्यासाठी तर मी हे व्हिडिओ बनवतच असते. आणि 1-2 कमेंटचा ना तसंही मला काही फरक पडत नाही, कारण त्याच्यापेक्षा जास्त मला चांगल्या कमेंट्स येत असतात. तर आता आम्ही सध्या पोचलेलो आहे पंढरपूरच्या स्टँडवरती, बस स्टँडवरती, आणि बघू शकताय किती गर्दी आहे इथं. तर नॉर्मली रोज एवढी गर्दी नसते इथं. तर सकाळी लवकर आम्ही निघलो होतो, पण सकाळीसुद्धा खूप सारे लोक होते बससाठी, कारण आता सध्या एकादशी असल्यामुळे ना पंढरपूरमध्ये हळूहळू ना गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अवघी पंढरी सजली आहे विठुरायाच्या आषाढी एकादशीसाठी. तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला लागलेली आहे इथं. आणि नंतर आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये, स्माईल केअर डेंटल क्लिनिक, जे जवळच आहे. आणि आईची दाढ दुखत होती ना, त्यामुळे आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन आलो होतो आणि मी पण त्यासाठीच आली होते. तिची थोडी तब्येत खराब होती त्याच्यामुळे, कारण आता जस्टच तिचं ऑपरेशन झाले हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि ती 2 महिने आमच्याकडेच होती. मी पण तिच्यासोबत गेले होते, पण मध्ये मी परत रिटर्न आले होते. त्यामुळे मग तिची दाढ पण काढायची होती, तिच्यासोबत कोणतर पाहिजे होतं, त्यामुळे मग मी गेले होते. तर तिथलं आमचं काम झालं आणि सोबतच माझी पण दाढ दुखत होती. म्हणजे 5-6 महिने झाले मला त्या दाढीने काही खाताच येत नाही. त्यामुळे मग मला पण दाखवलं डॉक्टरला. तर त्यांनी पुढे जे सांगितलं ना ते ऐकून ना मला तर खूप भीती वाटायला आली, जे पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता येताना ना खूप गर्दी होती रिटर्न येण्यासाठी. तर बघू शकताय तुम्ही, आम्हाला कसं बसं सीट सापडलेली, कारण पप्पाने आम्हाला जागा पकडून दिलेली. पाठीमागे आई बसली आणि पुढं मग आम्ही बसलो होतो. तर सकाळी आम्ही लवकर गेलो होतो आणि त्यामुळे लवकर नंबर वगैरे आला आणि आता मग आम्ही घरी आलेलो आहे. तर वातावरण पण छानच होतं बाहेरचं, त्यामुळे म्हटलं चला बाहेर बसूनच व्हिडिओ बनवूया. आणि आता बरेच दिवस झाले जे मी स्टँड यूज करत होते ना ते मी इकडं आणलं होतं, पण ते आता मला सापडा झाले, म्हणजे आईने कुठं तर ठेवलं आहे ते. मग त्यामुळे म्हटलं चला असंच व्हिडिओ शूट करूया. आणि खरं तर मला दवाखान्यात आल्यापासून ना कोणासोबत तरी एक्सपिरियन्स शेअर करायचा होता आणि मला कोणासोबत तरी बोलायचं होतं, कोणाला तरी मला सांगायचंच होतं ह्याविषयी आणि त्यांचं पण ओपिनियन घ्यायचं होतं. तर म्हटलं मग चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबतच हे सगळं शेअर करूया आणि त्यांचंच आपण ओपिनियन घेऊया, म्हणजे त्यांचे काय एक्सपिरियन्स, म्हणजे तुमच्या सगळ्यांचे जे काय एक्सपिरियन्स असतील ते. तर त्यामुळेच म्हटलं चला तुमच्यासोबत गप्पा मारूया. तर आजचा विषय ना फक्त माझ्या आज आम्ही दवाखान्यात गेलो, डॉक्टर काय म्हटले त्याविषयीच असणार आहे. आणि ना खरं तर वातावरण बाहेरचं ना एकदम छान झालेलं आहे, मस्त पाऊस पडलेला आहे आणि असा छान गारवा झालेला आहे हवेत. तर आता मागचा आठवडा झालं खूप पाऊस होता इकडे, सॉरी पाऊस म्हणते मी, खूप ऊन होतं. त्यामुळं ना इतकं गरम होत होतं ना, म्हणजे बाहेर बसणं पण असं उन्हाच्या झळा लागत होत्या इकडं. तर आता छान गारवा पसरला हवेत, त्यामुळे मग मी बाहेरच बसले छान अशी गारव्याला. तेव्हा तुम्हाला दाखवते. हो, आणि हे बघा, हे आहे माझं माहेर आणि हे आहे अशोकाचं झाड जे सरळ उंच उभं राहते. आणि अशी बरीच झाडं आहेत तिथं. तर हे आहे लिंबूचं. तर बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये तुम्ही बघता ही झाडं. आणि ना इथं बाहेर जर एका चेअरवर एकटं जरी बसलं ना तर एकदम असं प्रसन्न वातावरण होतं घरातलं.
आणि सोबतच इकडं रान पण आहे, बघू शकताय तुम्ही. पलीकडे ऊस आहे आणि ऊसाच्या रानाच्या कडेला आमचं घर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे गुलाबाचं झाड. तर आता सकाळी ह्याला भरपूर फुलं आली होती, पण ज्या शाळेला जातात ना मुली, त्या आईला मागून नेतात नेऊ का म्हणून फुलं ही. त्यामुळे फुलं आता काही दिसत नाहीत, पण ह्या झाडाला ना भरपूर फुलं येतात. तर असं आहे एकंदरीत सगळं वातावरण आणि मी बसलेले आहे बाहेर. तर आता ना मला ना अगोदरच कोणत्याही दवाखान्याच्या कोणत्याही ट्रीटमेंटची खूपच भीती वाटते. मग ती ट्रीटमेंट कशाची पण असू देत. डॉक्टरकडे गेलो होतं ना, वारं पण लय लागले. आता माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का नाही काय माहिती. तर हा डॉक्टरकडे गेलो होतो आणि डॉक्टरनी ना मला रूट कॅनल करायला सांगितले. तर आता मी तर हे पहिल्यांदाच ऐकले रूट कॅनल म्हणजे काय. आता तुम्ही तुमच्यापैकी जर कोणी केलं असेल ना, तर मला तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा कमेंटमधून, की जास्त दुखतं का, त्रास जास्त होतो का, आणि हे करायलाच पाहिजे का, ह्याच्यावर म्हणजे दुसरा काय उपाय नाही आहे का असं. तर मला ना खूप म्हणजे खूप भीती वाटते आणि इंजेक्शनची तर सगळ्यात जास्त भीती वाटते. इंजेक्शनच्या भीतीने ना मी कधीच दवाखान्यात सुद्धा म्हणजे जात नाही. जर मला थोडंसं काही वाटलं तरी हां एखादी गोळी आणून खाईल आणि मग ठीक आहे बरं होतं. म्हणजे जास्त एवढी मी आजारी कधी पडलेलीच नाही. एकदा पडले होते आजारी, म्हणजे तर त्याला 3-4 वर्ष झाली. तेव्हा कोरोनाचं पिरियड होतं आणि तेव्हा मी खूप म्हणजे खूप आजारी पडले होते. असं कोणालाच वाटत नव्हतं की मी बरी होईल. तो एक्सपिरियन्स पण माझ्या लाईफमधला ना खूप म्हणजे वेगळा क्षण होता तेव्हाचा, जेव्हा मी आजारी होते तेव्हा. तो देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. पण तो शेअर करताना ना माझी इच्छा आहे की कांचन माझ्यासोबत असावी म्हणून. तर जेव्हा ती असेल ना तेव्हा तो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. आता आईला घेऊन गेलो होतो, तिची दाढ काढायची होती. मग माझं असं काही नव्हतं दाखवायचं, पण 2 दिवस झालं मला पण थोडासा त्रास व्हायला लागला होता दाढेचा. आणि दाढ म्हणजे असं वेगळाच स्मेल येत होता आणि त्या साईडनं मला काय चावता वगैरे पण येत नाही. तर त्यामुळे मग डॉक्टरला दाखवायचं म्हणून आम्ही गेलो. मग मला काय वाटलं की ठीक आहे, नॉर्मल काहीतरी गोळ्या औषधे किंवा असं काहीतरी देतील जेणेकरून लवकर व्यवस्थित होईल म्हणून. पण त्यांनी डायरेक्ट दातांचा एक्सरे केला आणि नंतर मग सांगितलं की म्हणजे ते दाढ पूर्ण किडलेली आहे. वरच्या दाढेला काही नाही आहे, पण खालची दाढ पूर्ण किडलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला रूट कॅनल करावंच लागेल असं डॉक्टरांनी तर सजेस्ट केले मला. मग त्यावेळेस मला काही कळलं नाही की काय एक्झॅक्टली होय म्हणायचं की नाही म्हणायचं. त्यामुळे मग आम्ही ठीक आहे म्हणून आलतो. तर आता मला माझ्या मनातून इतकी भीती वाटायला लागली ना, की कसं असेल ते, म्हणजे इंजेक्शन कुठं देतात, मग ते दुखतं का, म्हणजे आता लोकल ॲनेस्थेशिया दिला जातो असं मला त्या डॉक्टरनी सांगितले. आणि मग नंतर ही सगळी प्रोसेस केली जाते आणि प्रोसेसला 2 ते 3 वेळा यावं लागतं असं पण सांगितलेलं आहे. मग नंतर मग ते कॅप बसवणार. तर नाही प्रोसेस मला ऐकूनच माझ्या असं अंगावर काटा आल्यासारखं झालं आहे. त्यामुळे मीच कन्फ्यूज आहे की ते करायला पाहिजे की नाही. मग परत वाटते की आत्ता ठीक आहे कमी दुखते, पण परत जर जास्त दुखलं तर मग कसं करायचं असा विचार चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मेन म्हणजे दुखतं का, आणि ते ॲनेस्थेसियाचे इंजेक्शन जे देतात ते दुखतं का, आणि ते कुठं दिलं जातं. आता यूट्यूबला हे सगळे सोर्सेस अवेलेबल आहेत. ChatGPTला विचारा, म्हणजे सगळं सांगतात. पण कसं आहे ना, आपलं जे असं तोंडी ऐकलेलं किंवा तुमच्याकडून तुमचे एक्सपिरियन्स वाचलेले, मग जरा थोडंसं आपल्याला बरं वाटतं, कारण ते सगळं तुम्ही अनुभवलेलं असते. म्हणजे जे कोण आपल्याला सांगणार आहेत ना, त्यांनी स्वतः ते अनुभवलेलं असते. त्यामुळेच मग मला असं वाटतं की याविषयी मला तुम्ही थोडंसं इन्फॉर्मेशन द्यावी. तशी तरी इन्फॉर्मेशन सगळीकडेच भेटते माहिती आहे. पण तुमचे या बाबतीतचे कसे अनुभव आहेत ना, ते माझ्यासोबत तुम्ही नक्की शेअर करा. की केलेलं रूट कॅनल केलेलं बरं असतं की नसतं, करताना त्रास होतो की नाही, भुलीचं इंजेक्शन देताना त्रास होतो की नाही, किती वेळ लागतो प्रोसेस करण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही प्लीज माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील ना, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मला माहिती आहे तुम्हाला आमच्या तिघांचे व्हिडिओज बघायला आवडतात, पण आता आई आजारी असल्यामुळे ना मला थोडंसं इकडं तिकडं येऊन जाऊन करावं लागतं. थोडं तिकडं थोडं इकडं असं सध्या चालू आहे माझं.
तर एकदा ती व्यवस्थित झाली की इथून पुढे तुम्हाला आमच्या तिघांचे व्हिडिओ पण रेग्युलर बघायला भेटतील. तर बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.